नमस्कार, सुप्रभात. मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 8:80 बातम्या. भारतासोबतच्या तणावाच्या दरम्यान पाकिस्तानमध्ये फूट. इम्रान खानच्या पक्षाने सर्वपक्षीय बैठकीवरती बहिष्कार टाकल्याची माहिती. परिस्थितीची माहिती देण्यासाठी बोलावली बैठक. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताच्या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तान धास्तावला. पाकिस्तान सरकारचं आज एक दिवसीय विशेष अधिवेशन. हल्ल्यानंतरच्या परिस्थितीची घेणार माहिती. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आज पाकिस्तानच्या दौऱ्यावर. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती या दौऱ्याला महत्त्व. पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या सीमेवरती भागामध्ये गोळीबार. भारतीय सैन्याकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर. भारताकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार. पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा. जोपर्यंत इस्लाम आहे तोपर्यंत दहशतवाद राहणार. प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचं विधान. 1400 वर्ष झाली पण इस्लाम सुधारला नाही. युरोपात चर्चचं रूपांतर म्युझियम्समध्ये झालं पण मुस्लिम मशिदी बांधण्यामध्येच गुंग आहेत. नसरीन यांचं वक्तव्य. काश्मीरच्या कुलगाममध्ये 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. नाल्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती. या तरुणानं दहशतवाद्यांना मदत केल्याचा जम्मू काश्मीर पोलिसांचा आरोप. कुलगाममध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून न्यायालयीन चौकशीची मागणी. जम्मू काश्मीरच्या आरोग्य मंत्र्यांनी घेतली मृतांच्या नातेवाईकांची भेट. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती आज पहलगामच्या दौऱ्यावरती जाण्याची शक्यता. हल्ल्याच्या वेळेला पर्यटकांना वाचवताना मृत्यू झालेल्या आदिलच्या कुटुंबियांची त्या भेट घेणार. पाकिस्तानसोबतचा सिंधू करार रद्द केल्याच्या नंतर आता भारताने बगलिहार धरणामधल्या चिनाबचं पाणी थांबवलं. आता किशनगंगा धरणामधून जाणारं झेलम नदीचं पाणी रोखण्याचा विचार सुरू. पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती टुरिस्ट गाईड्सची सुद्धा चौकशी. पर्यटकांना डोंगराळ भागामध्ये घेऊन जाणाऱ्या सुमारे 25 गाईड्सना अनंतनागमधल्या एएसपी कार्यालयामध्ये बोलावलं. आता पाकिस्तानला समजावण्याची वेळ संपली. सडेतोड उत्तर द्यायला हवं. पाकिस्तान विरोधी कारवाईला पाठिंबा असल्याचं असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करतील. सकाळी साऊथ ब्लॉकमध्ये ही भेट होणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सरकार जी काही ऍक्शन घेईल आम्ही याच्या सोबत असू. प्रियंका गांधी यांचं वक्तव्य. कोल्हापुरात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य मशाल रॅली. रॅलीच्या दरम्यान पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मलेशियाच्या पंतप्रधानांशी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची चर्चा. पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचं केलं स्पष्ट. पाकिस्तानशी हल्ल्याचा संबंध जोडण्याच्या ज्या काही चर्चा होत आहेत त्याही फेटाळल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा आज निकाल आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल बघता येईल. राज्यामध्ये आज सीईटीची फेरपरीक्षा. पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये गणित विषयामध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अशा 27,837 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार आहे. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. काँग्रेसचे लोक आले तरी आधी तुमचा विचार करू. बावनकुळेंचं आश्वासन. भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे. विरोधकांना फोडण्याचं काम भाजपकडून सुरू आहे याचा निषेध करतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही. त्यांना पक्ष सांभाळता येत नाही. त्याला आम्ही तरी काय करणार. काँग्रेसमधून येणाऱ्यांचं स्वागत करू. चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. अजित पवारांनी महाविकास आघाडीमध्ये यावं. त्यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांची ऑफर. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा. ठाकरेंच्या सेनेमधचे नेते विनायक राऊत यांचं वक्तव्य. शिवसेना नाव आणि चिन्हाच्या संदर्भात 7 मे रोजी सुनावणी होणार आहे. तब्बल 1.5 वर्षाने सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला मुहूर्त मिळतोय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं दाखल याचिकेवरती सुनावणी. सेनेच्या शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाला राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी. तर राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्याला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्यामुळे चर्चांना उधाण.
आपण दरेगावामध्ये आलो की मुंबईमधलं तापमान वाढतं. महाबळेश्वरमधल्या पर्यटन महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मिश्किल वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर जयसिंगपूर इथल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आणि संग्रहालयाचं शिंदेंच्या हस्ते अनावरण होईल. पुढच्या 5 वर्षांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन महाराष्ट्राच्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार. पर्यटनामध्ये देशात महाराष्ट्राला नंबर 1 ला घेऊन जायचंय. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार. एसटीची पहिल्यापासूनच परिस्थिती बिकट आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पुढील 5 वर्षांमध्ये 25,000 एसटी बसेस घेऊन प्रवाशांना सुविधा देणार. सरनाईक यांची माहिती. ठाण्यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालवली आहे. सरनाईक यांच्या गाडीचा नंबर असलेली रिक्षा सरनाईक यांनी चालवली आहे आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. शरद पवार हे आज सहकुटुंब फुले चित्रपट बघणार आहे. शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलकडून या चित्रपटाचं आयोजन करण्यात आलंय. पक्षाचे वेगवेगळे नेते सुद्धा यासाठी हजेरी लावतील. विलेपार्लेमधल्या जैन मंदिरावरच्या तोडक कारवाईच्या प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी होती. तोडक कारवाई नियमानुसार झाल्याचा पालिकेच्या शपथपत्रामध्ये उल्लेख आहे. तर अधिकाऱ्यांच्या बदलीवरती सुद्धा पालिका ठाम आहे. पुण्याच्या पौडमध्ये नागेश्वर मंदिरामधल्या अन्नपूर्णेच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज मुळशी तालुका बंदची हाक. या प्रकरणी चांद नौशाद शेख आणि नौशाद शादाब शेख या पितापुत्रांना अटक झाली आहे. पौड गावामधली घटना ही घृणास्पद आणि संतापजनक. शासनाने तात्काळ संबंधितांवरती कारवाई करावी. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्याला माफी मिळता कामा नये. सुप्रिया सुळेंची एक्सपोस्ट. राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती. पुरंदर विमानतळ विरोधी आंदोलनाच्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक बोलावली आहे. विरोध असणाऱ्या गावांमधल्या प्रतिनिधींना सुद्धा बैठकीसाठी बोलावलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची पुरंदरमधल्या कुंभारवळण गावाला भेट. प्रस्तावित विमानतळाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधलाय. प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे. बदलापूर प्रकरणामधील अक्षय शिंदे एन्काउंटरचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणामधील जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यामुळे न्यायालयाचा संताप. राज्यामधील 2,997 प्रकल्पांमध्ये 33% पाणी शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलपेक्षा सुद्धा मे महिन्यामध्ये अधिक उष्णतेच्या झळा. मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईचा पाणीसाठा 23% मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार. पालघरमध्ये धरणांपासून अवघ्या काही अंतरावरती असलेल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. करेगावच्या महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट. मिळणारं पाणी सुद्धा गढूळ असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. पुणे शहरामधल्या काही भागामध्ये आजपासून पाणी कपात. कात्रज, भारती विद्यापीठाचा परिसर, कोंढवा यासह इतर भागांचा समावेश आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी सुद्धा वाढली आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ध्याच्या कारंजा घाडगे या गावामध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले. काही भागामध्ये 4 ते 5 दिवस तर काही भागामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. 2 टँकरच्या माध्यमातून शहरामध्ये पाणी पुरवठा सुरू आहे. राज्यामधल्या काही भागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. गावठी आणि कलमी आंब्याच्या पिकांचं मोठं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 2 जणांचा मृत्यू झाला. एकाच्या अंगावरती वीज कोसळली तर दुसऱ्या घटनेमध्ये विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे याचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यामधल्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळताना दिसतोय. कवडसी परिसरामध्ये वीज पडून 2 म्हशींचा सुद्धा मृत्यू झालाय. पंचनामा करून आर्थिक नुकसान द्यावं शेतकऱ्याची मागणी आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याचं तापमान 42 अंशांपर्यंत गेलेलं आहे आणि असं असताना या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळतोय. वाशिमच्या इंझोरी परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसानं शेतकरी चिंतेत आहेत. भाताच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याचीही शक्यता आहे.
वर्ध्याच्या सेलू भागामध्ये अवकाळी पावसासह गारपीट होतीये. गारपिटीमुळे पपई, केळी तसंच फळपिकांचं मोठं नुकसान. धुळे जिल्ह्याचं तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचलंय. हवामान विभागाकडून पुढचे 2 ते 3 दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला, त्यामुळे नागरिक हैराण झाले. नांदेडमध्ये उष्णतेची लाट. उन्हामुळे केळीच्या बागा करपल्या तर बाजारामध्ये सुद्धा केळीचे भाव घसरले. अत्यल्प दरामुळे पिकांचा चारा म्हणून वापर करण्याची वेळ आली आहे. बाजार समित्यांमधील अन्नधान्यांची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून एका अभ्यास गटाची स्थापना. 5 जणांचा हा अभ्यास गट नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार. गोकुळचं दूध आजपासून 2 रुपयांनी महागलं. मुंबई पुण्यामध्ये म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपये तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 68 रुपये प्रति लिटर. गाईच्या दुधामध्ये देखील 2 रुपयांची वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरामध्ये घसरण होते. 1 तोळा सोन्याचे दर आता 96,000 पोहोचले. 21 एप्रिलला सोनं लाखाच्या घरामध्ये गेलं होतं. 13 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. बदलते ठाणे या संकल्पनेला अधिकाऱ्यांकडूनच केराची टोपली. शौचालयामध्ये पाणी नाही, दिव्यांग शौचालयाची दुरावस्था असल्याचा मनसेचा आरोप. पुण्यामधल्या नवले पुलावरच्या मर्सिडीजच्या अपघाताचं प्रकरण. कार चालकासह इतर 3 जणांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी. शनिवारी भरधाव मर्सिडीजने दिली होती दुचाकीस्वाराला धडक. डोंबिवलीमध्ये 2 गटात राडा झालाय. तलवारी, लोखंडी रॉड आणि दगडांनी दोन्ही गटाकडून मारहाण. 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे. कल्याणमध्ये दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्रांमध्ये राडा. एकमेकांवरती केले चाकूने वार. हल्ल्यामध्ये 2 जण गंभीररित्या जखमी झाले. विक्रोळीमध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या बेस्ट बसची कारला धडक. कारमधील 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले. चालक पोलिसांच्या ताब्यात. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मुंबई गोवा महामार्गावरच्या कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बसचा अपघात. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. नवी मुंबईमधल्या कर्नाळा घाटामध्ये खासगी बसचा अपघात झाला. 3 जणांचा मृत्यू तर 19 जण जखमी झाले. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. नाशिकच्या शेवगे धरणामध्ये शेतात काम करत असताना 45 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. भोवळ आल्यामुळे त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केला. जळगावमधल्या भुसावळ पैजपूर महामार्गावरती अपघात झाला. भरधाव वेगामध्ये असलेल्या 2 रिक्षांची जोरदार धडक. अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू. 4 जण जखमी. पालघरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 2घांचा मृत्यू. 1 जण गंभीररित्या जखमी. जखमींवरती मुंबईमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका महिलेवरती चाकू हल्ला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादामधून महिलेवरती हल्ला झाल्याची माहिती. नगर पुणे रोडवरती एसटीला भीषण आग. चालकानं प्रसंगावधान दाखवत वेळीच बस थांबवल्यानं जीवितहानी टळली. आगीचं कारण अस्पष्ट. सांगलीच्या पलूस शहरामध्ये हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा. पश्चिम बंगाल इथे हिंदूंवरती होत असलेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावमधील औषधी वनस्पती उद्यानाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली भेट. यावेळी त्यांनी विविध औषधी वनस्पतींची घेतली माहिती. 15 वर्षांपासून फरार असलेला माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप अटकेत. पुण्यातील एटीएस पथकाची कामगिरी. प्रशांत मिलिंद तेलतुंबडेंचा साथीदार. ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती. 80च्या दशकामध्ये काँग्रेसनं केलेल्या चुकांची जबाबदारी घेण्यास तयार. राहुल गांधी यांनी केलं मान्य. डोनाल्ड ट्रम्प यांचा चित्रपट निर्मात्यांना दणका. अमेरिकेबाहेर निर्मिती झालेल्या चित्रपटांवरती 100% आयात कर. हॉलिवूडचं संकट हे राष्ट्रीय संकट आहे. ट्रम्प यांचं विधान. इराणकडून तेल किंवा पेट्रोकेमिकल्स खरेदी करणं तात्काळ थांबवावं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. इराणकडून खरेदी करणाऱ्या देशांना अमेरिकेसोबत व्यापार करता येणार नाही. ट्रम्प यांचा इशारा. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आगीचा कहर. प्रेमनगरमधील 4 मजली इमारतीत भीषण आग. बूट कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. 5 जणांचा मृत्यू. खेलो इंडिया युथ गेम्सच्या उद्घाटनाच्या प्रसंगी पंतप्रधान मोदींकडून वैभव सूर्यवंशीचं कौतुक. अत्यंत कमी वयामध्ये वैभवनं रेकॉर्ड बनवला. यामागे त्याची मेहनत असल्याचा पंतप्रधानांकडून उल्लेख.
पंजाब किंग्ज आणि लखनौमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पंजाबचा विजय. पंजाबने 37 धावांनी सामना केला नावावर. लखनौचा पराभव करत पंजाबची गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानी झेप. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या अटीतटीच्या सामन्यामध्ये कोलकाताचा एका रननं निसटता विजय. 25 बॉलमध्ये 48 धावा करणारा आंद्रे रसेल ठरला सामनावीर. जसप्रीत बुमराहचं उपकर्णधारपद धोक्यात. इंग्लंडच्या दौऱ्यात त्याच्याऐवजी गिल किंवा रिषभ पंतची निवड होऊ शकते. दुखापतीमुळे बुमराह सर्व सामने खेळू शकत नाही आणि दर सामन्याला नवनवा उपकर्णधार नेमावा लागतोय. आपण पाकिस्तानसोबत असल्याचा राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल. राखीच्या व्हिडिओचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कारवाईची मागणी.